नमस्कार मंडळी, मी अथर्व सुर्वे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आता आम्ही चाललेलो आहे शेगावला. तर आम्ही सकाळीच निघालेलो, व्हिडिओ सकाळी शूट करणार होतो, पण खूप पाऊस होता त्यामुळे व्हिडिओ शूट केला नाही. आणि पुढे येऊन व्हिडिओ शूट करणार तर टोलवाले, माजलेले जे टोलवाले आहेत त्यांच्याशी जरा थोडा वाद झाला. तर आता आम्ही कसाऱ्याच्या कसाऱ्याला थांबलेलो नाश्ता करायला. आम्ही इकडून निघतोय. माझ्यासोबत आहे तिकडे काका आहेत, मम्मी आणि मावशी आहे. आता कसारा घाटाला सुरुवात करतोय. तर पुढे बघत सर मंडळी, आम्ही आता समृद्धी महामार्गाला पोचलो आहे आणि इथून समृद्धी महामार्ग चालू होतो. इगतपुरीवरनं आम्ही राईट टर्न मारलेला आहे. आणि इकडे एक गोष्ट आहे की जर तुम्ही टोल क्रॉस केलात तर तुमचे पैसे पटकन कट होत नाहीत. जेव्हा तुम्ही कुठल्याही ठिकाणी एक्झिट घेता ना तेव्हा तुमचे पैसे कट होतात. इकडून फक्त एंट्री करताना तुमचा गाडीचा नंबर फक्त स्कॅन केला जातो आणि एक्झिटच्या वेळी तुमचे पैसे कट होतात, जेणेकरून तुमचे ॲक्युरेट पैसे कट व्हावे यासाठी. कारण की मोस्ट ऑफ ठिकाणी एक्झिट दिलेले आहेत. कार वगैरे आहे ना 120चं त्यांनी स्पीड दिलेलं आहे आणि बाकी ट्रक वगैरे आहे ना कमी आहे, त्यामुळे आपण 120 वगैरे या स्पीडने जाऊ शकतो. पण कसं आहे की इकडे सिमेंटचे रस्ते असल्याने आपण तेवढी गाडी म्हणजे मेंटेन करूनच चालवणार आहेत. पावसाला इथे सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आत्ताच हिरवगार असं सगळीकडे पसरलेलं आहे. पेट्रोल पण फुल करून ठेवलेलं आहे आणि आपल्याकडे अर्धी टाकी गॅस पण आहे, त्यामुळे आता काय आपल्याला टेन्शन नाही कुठे थांबायचं आहे वगैरे असं. फक्त आपण कुठे जर रेस्ट घ्यायला थांबलो तर थांबलो. आणि मोस्ट ऑफ समृद्धी महामार्गावरती पेट्रोल डिझेल याचे जे स्टेशन आहेत ते कमीच आहेत, म्हणजे असून नसल्यासारखेच आहे तिकडे. आम्ही आत्ता समृद्धी महामार्गावरती 60 ते 70 किलोमीटर प्रवास करत आलो आहे. रस्ता एकदम सुसाट आहे, कुठेही काही डायव्हर्जन वगैरे नाही आहे आणि काहीच खड्डे नाही आहे तिकडे. आणि त्यामुळे आपण स्पीडही मेंटेन ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ॲव्हरेज वगैरे सगळं चांगलं मिळतं आहे. आता आपण पोचलेलो सिन्नर फाट्याला, म्हणजे आता इकडे एक एक्झिट होता तो सिन्नर आणि पुण्याला जातो, म्हणजे नाशिक वगैरे इकडे बघू शकता. तर आपण पोचू आय थिंक 2-3 वाजेपर्यंत आपण शेगावला पोचू. तर आपण चाललेलो शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरात. आता मी शेगावला दुसऱ्यांदा चाललेलो आहे, म्हणजे लहानपणी असताना आत्यासोबत एकदा गेलेलो आहे, ते पण मी गेलेलो आहे ते ट्रेनने गेलेलो आहे तेव्हा शेगावला. तेव्हा पण खूप मजा आलेली आहे, आता पण खूप मजा येते आत. आणि जेव्हापासून या गाडी घेतलेली आहे त्यामुळे देवदर्शन फिरणं म्हणजे या गाडीसोबत भरपूर ठिकाणी झालेलं आहे माझं. म्हणजे असं म्हणता येईल की या गाडीमुळे मी खूप देवदर्शन केलेले आहेत. तर आता शेगावही त्यातलंच आहे. स्पीड आपला आहे 100 मेंटेन ठेवून चाललेलो आहोत आपण. जेव्हा आपण लहान असताना ट्रेनने जातो ना तेव्हा ती मजा वेगळी असते, आणि आता गाडीने जातो आहे तेव्हाही आता जी मजा आहे ना ती पण एक वेगळीच मजा आहे. सुसाट असा रस्ता आहे. आणि आता
आत्तापर्यंत मला इकडे एकही पेट्रोल पंपाचं स्टेशन असं काही दिसलेलं नाही आहे. आता पुढे काहीतरी एक 10 की 12 किलोमीटरने एक HP चा पेट्रोल पंप आहे. एवढ्या 70 ते 80 किलोमीटरच्या प्रवासात एकही पेट्रोलचं आणि याचं स्टेशन दिसलेलं नाही आहे. आत्ता सध्या मळप आहे म्हणून काही वाटत नाही आहे, पण जर ऊन वगैरे असतं तर एकदम रखरखाटच दिसला असता, पूर्ण रखरखाट. थोडा पाऊस पडला आहे आणि त्यामुळे हिरवागार आहे, त्यामुळे जरा तर बरं तरी वाटतं आहे. आणि बाहेरची हवाही एकदम थंड आहे. जर आत्ता सूर्य डोक्यावर असता तर आणि मळप नसतं तर मग काय बघायलाच नको होतं. तर आम्ही आता साईडला थांबलो आहे, गाडी साईडला घेतली आहे, कारण की कसं हा रस्ता सिमेंटचा असल्यामुळे ना इकडे आपल्या टायरची चांगली झीज होते आणि टायरसुद्धा गरम होतात. त्यामुळे बऱ्यापैकी आपणच आपल्या गाडीचे प्रिकॉशन घेऊन चाललेलं बरं. म्हणजे टायरसुद्धा गरम झालेले आहे, तर थोडी विश्रांती घेतली की थोडी टायरचं टेम्परेचरसुद्धा कमी होईल आणि मग आपण पुढच्या प्रवासाला लागू. सुसाट गाड्या चाललेल्या आहेत, सुसाट 120 140 अशा सुसाट गाड्या चाललेल्या आहेत. म्हणजे रस्ता खाली आहे, त्यामुळे कसं सगळेजण रस्ता कापायच्या मार्गावर आहेत. तेव्हा मागे शेती वगैरे आहे इकडे, पण इकडे जर काही इमर्जन्सी झाली तर ते खाली उतरायला काय एक्झिटच नाही आहे. म्हणजे गावात वगैरे कुठे एक्झिट नाही. जे आपण जेव्हा कुठे सिटीमध्ये जायचं असेल तेव्हाच एक्झिट आहे. फक्त हा इकडे एक ड्रॉबॅक आहे. बाकी असं जे नॅशनल हायवे आहेत असं बाकीच्या ठिकाणी असं अजून तरी असं काही नाही आहे. मंडळी, आता आम्ही छत्रपती संभाजीनगर क्रॉस केलेलं आहे, तर आम्ही समृद्धी महामार्ग सोडून खाली उतरलेलो CNG चेक करण्याआधी, पण तिकडे त्यांचा स्टॉकच संपलेला. त्यामुळे आम्ही परत समृद्धी महामार्गावरती आलो आहे. म्हणजे मी तुम्हाला जे पहिल्यांदा बोललेलो ना की एकदा तुमचं चेक इन होतं, स्कॅनिंग करतात नंबर आणि मग ते जेव्हा तुम्ही एक्झिट घेता तेव्हा तुमचे पैसे कट होतात, तसंच झालं. तर 350 रुपयाचं काहीतरी आमचं टोल कट झालेला. छत्रपती संभाजीनगरला जेव्हा आम्ही एक्झिट घेतली ना तेव्हा आमचं 350 की 350च्या दरम्यानचा टोल कट झाला. आता आम्ही चाललो आहे परत समृद्धी महामार्गावरून थेट शेगावसाठी. आणि आता काहीतरी 150 किलोमीटर असाच सरळ रस्ता आहे, त्यानंतर आपल्याला डायव्हर्जन घ्यायचं आहे. आय थिंक मेहेकर की खामगाव म्हणून आहे असं, तिकडे आपल्याला डायव्हर्जन घ्यायचं आहे. आणि मेन म्हणजे 285 किलोमीटर आपली गाडी CNGवरती आलेली आहे. चांगलं मायलेज दिलं आहे आपल्याला आज, जे कधी देत नाही. फक्त आपण एकदाच 1 किलोसाठी टॉपअप मारलेला, म्हणजे ते 1 किलो धरलं तर 9 किलोमध्ये आपली 285 अशी गाडी आपली याच्यावर CNGवरती आलेली आहे. एकदम सुसाट आणि सरळ रस्ता आहे. पूर्ण म्हणजे सरळच रस्ता आहे पूर्ण, कुठेही ना लेफ्ट ना राईट. कसं पुढे तुम्हाला दिसतोय का माहिती नाही व्हिडिओमध्ये, 2 डोंगरांच्या मधून रस्ता काढलेला आहे. मेन म्हणजे गोष्ट अशी आहे की इकडे जे ट्रकवाले आहेत ते सेकंड आणि थर्ड लेनमधनंच चालवतात. फर्स्ट लेनमधनं कोणीही ट्रकवाले नाही चालवतात गाडी. फक्त ओव्हरटेकिंग करण्यासाठी ते सेकंड लेनचा वापर करतात. ही एक मेन चांगली गोष्ट आहे. तर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पण आपण जर बघितलं तर फर्स्ट लेनमधनंच सगळी गाडी चालवतात.
पण इकडे तसं नाही आहे, सरळच रस्ता असल्याकारणाने त्यांना कुठे त्यांचं मोशन वगैरे तुटण्याची हीच नाही आहे, पर्यायच नाही तो. स्पीड कॅमेरा होता तिकडे, आता 99 होती. बघू शकता तिथे लेफ्ट साईडला आहे ना अजून काहीतरी काम चालू आहे, म्हणजे तिथे ते JCBने जे हे करतात त्यांचं काम चालू आहे. वरती तो एक JCB आहे, इकडे काम चालू आहे. तुम्हाला दिसतंय का काय माहिती नाही, पण काम चालू आहे इकडे. कसे दोन डोंगर पोखरलेत आणि रस्ता तयार केलेला आहे. आता वाजलेत 3:15 आणि आम्ही इथे भक्त निवास आहे तिकडे येऊन पोचलेलो आहे. तर मम्मी मावशी काका वगैरे पुढे गेलेत रूम नोंदणीच्या इथे, कारण की इकडे ऑफलाईनच रूम नोंदणी केली जाते. ऑनलाईन रूम नोंदणी आहे ना ती बंद आहे, त्यामुळे आता ते पुढे गेलेत. मी पण आता गाडी पार्किंग केली आणि मी पण आता तिकडेच चाललेलो आहे. बाकी रूम वगैरे कशी काय फॅसिलिटी वगैरे ते तुम्हाला मी अपडेट करीलच. चला. शुभ सकाळ मंडळी. तर आता आम्ही चाललेलो आहोत परतीच्या प्रवासाला, शिर्डीला चाललो आहे डायरेक्ट. तर काल आम्ही व्हिडिओ काढणार होतो, पण पाऊस आला आणि सगळे थकलेले होते, त्यामुळे काय व्हिडिओ काढला नाही. आणि मंदिरात आतमध्ये व्हिडिओ काढण्यास बंदी होती, तर आम्ही पण त्यांना काय फोर्स नाही केला आणि त्यांना सहकार्य केलं. तर आमचं दर्शन कसं झालं काकांकडनं जाणून घेऊया. काका, आपलं दर्शन कसं झालं काल? मस्त आलं दर्शन. आणि मेन म्हणजे इकडे बाकीच्या पण चांगली होती. बाकीच्या हे जी धार्मिक स्थळं आहेत तिथे जशी धक्काबुक्की केली जाते ना, तशी इकडे काहीच नाही. म्हणजे जे इकडचे सेवेकरी आहेत ना ते आम्हाला प्रत्येकाला सहकार्य करत होते. तर आता आम्ही आलो आहे गरमागरम कचोरी खायला, कारण की शेगावात आलो आणि कचोरी खाल्ली नाही असं होणार नाही ना. एक मिनटं. तर आता मस्तपैकी कचोरी खाल्लेली आहे गरम गरम, आणि आता आपण पुढे निघूया. तोपर्यंत आपण मम्मी आणि मावशीला विचारूया कसं वाटलं इकडे येऊन. कसं वाटलं इकडे येऊन? दर्शन कसं झालं आपलं? दर्शन मस्तच झालं. आणि मेन म्हणजे आम्हाला गाभाऱ्यातली आरती आणि ते पारायण करतात तिथली पण दर्शन एकाच वेळी मिळालं. आणि इकडे जी स्वच्छता आहे ती 5 स्टार हॉटेलला सुद्धा लाजवेल एवढी स्वच्छता आहे आणि शिस्तबद्ध इकडे सगळं चाललेलं आहे. तर मंडळी आता आम्ही समृद्धी महामार्गाला लागलेलो आहोत आणि आता आम्ही चाललो आहे शिर्डीसाठी. पण शिर्डीसाठी मी काही शूटिंग वगैरे करणार नाही, हा ब्लॉग असेल फक्त शेगावचाच. तुम्हाला शेगावबद्दल अजून सांगायचं झालं तर काल आम्ही 3:15 इकडे आलो आणि आम्हाला रूम भेटली 5 वाजता. म्हणजे तिकडे म्हणजे ऑफलाईन बुकिंग होतं, त्यामुळे तुम्हाला नंबर लावावा लागतो. ऑनलाईन बुकिंग बंद असल्याकारणाने आपल्याला इकडे ऑफलाईनच सगळं करावं लागतं जी प्रोसेस असते ती. आणि जर जर तुमची डबल फॅमिली असेल तर तुम्हाला ते रिचेकिंगसाठी पाठवतात आणि तिकडे क्लॅरिफिकेशन करतात की तुम्ही एक्झॅक्टली कोण आहात. त्यांच्याकडनं ती परमिशन मिळते, मग आपल्याला तशी तिकडे रूम मिळते. आणि आम्हाला काय AC रूम मिळाली नाही, पण कूलर रूम मिळालेली, पण तीसुद्धा चांगली AC सारखी रात्री कूल झालेली. आणि इकडे रूमची प्राईज आहे 800 रुपयापासून चालू होते. आणि एका रूममध्ये आम्ही 4 जण राहिलेलो, म्हणजे आमच्या रूमची प्राईज होती ती 900 रुपये होती. तर म्हणजे रूमही तशी स्पेशियस होती आणि आतलं जे बोलतात ना स्वच्छता वगैरे
ती पण एकदम टापटीप होती आणि सकाळी गरम पाण्याची सोयही उत्तम आहे. म्हणजे इतर धार्मिक स्थळांमध्ये आपण बघितलं तर आपल्याला विचारावं लागते की आता गरम पाणी आहे की नाही, पण इकडे सगळी सोय एकदम उत्तम होती. आणि तोपर्यंत आम्ही काल बाहेर जे बाहेर हॉटेल्स आहेत तिथे पण चौकशी करत होतो. तर नॉन AC रूम होते त्या 1500 होतं, 1500 वगैरे, आणि AC रूम होते ते 2000 होते. पण विचार केला की एवढा आलोच आहोत तर थोडं थांबूया. मग थांबल्यामुळे आम्हाला रूम मिळालीच. आणि इकडे एकदम स्वच्छता तर उत्कृष्टच आहे. आणि तिथले जे सेवेकरी आहेत म्हणजे जे काम करतात तिकडे त्यांनी सुद्धा सहकार्य चांगलं केलं आम्हाला. म्हणजे इथे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की म्हणजे इथूनही शिकून घेण्यासारख्या. आम्ही जाणार होतो ह्याला काय बोलतात ते आनंदसागरला, ते तिकडे फिरण्यासारखं आहे. म्हणजे पण ती चालू होणार होतं ते 10 वाजता चालू होतं, 10 ते 4 अशी काहीतरी त्याची वेळ आहे. पण आम्ही बोललो की चला आपलं मेन दर्शन तर झालं आहे आणि आता पुढचं दर्शन घ्यायला आम्ही पुढे चाललेलो आहोत शिर्डीला. तर हा पूर्ण ब्लॉग असेल तो शेगावचाच असेल. सगळे इकडे बसले, काका इकडे आहेत, मम्मी मागे, मावशी इकडे, सगळे बसलेले आहेत. चला तर हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.